नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जो एक व्हिडिओमध्ये 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले होते त्याच टाईपचे आपण तो एक क्वेश्चन आज 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. माझा हेतू असा आहे की तुम्ही काय क्वेश्चनचं लॉजिक यूज करणं शिका. म्हणजे थोडक्यात दिलेल्या गोष्टी आणि जेवढे कमी फॉर्म्युल्याचा युजेस होईल आणि जेवढं लॉजिक यूज करण्यास प्रयत्न करसाल तेवढा तुमचा फायदा होईल असं मला वाटतं. प्रत्येक क्वेश्चनला फॉर्म्युला युज होत नाही. प्रत्येकाला वेगळा फॉर्म्युला म्हणजे तुमचा अभ्यास कुठेतरी मायनस मध्ये आहे. आता बघा, तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे, तुम्हाला अंतर, वेळ, वेग म्हणजे टाइम, डिस्टन्स, स्पीड ह्या ज्या कन्सेप्ट आहे. आता टाइमचा फॉर्म्युला एका फॉर्म्युल्यावरच तुम्ही गुन्हेला भागेला करू शकता, काही टेन्शन नाही. तर टाइम काय आहे? हे सेकंड का आला? कारण की युनिट मिसमॅच आहे त्या. तर सेकंडसाठी 3.6, मिनिटसाठी 0.06, आवर साठी 0.01. आता लक्षात घ्या, याच फॉर्म्युल्यात गिवन तुम्हाला राहणार तरी काय? डिस्टन्स राहणार आहे, स्पीड राहणार आहे आणि वेग वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा टाइम. आता ह्या क्वेश्चन मध्ये नवीन काही नाहीये. एक तुम्हाला डिस्टन्स दिली 140, लांबी दिली, एक डिस्टन्स दिले 410. आता तो जो मोठा आहे आपल्याला त्याची जी स्पीड दिलेली आहे ती किती आहे? 90 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला ह्यो काय झाला? डिस्टन्स. ह्यो काय झाला? डिस्टन्स. ही काय झाली? स्पीड. याच्याहून आपल्याला अंदाज आला की डिस्टन्स आपल्याकडे आहे, स्पीड आपल्याकडे आहे. काय मिसिंग आहे? टाइम. आता हे आहे मीटर मध्ये आणि हे आहे किलोमीटर मध्ये. किलोमीटर पर आवर. युनिट झाला मिसमॅच म्हणजे आपल्याला घेणे 3.6. आता आपल्याला काढणे त्याचा वेळ. मग काय म्हणसाल? हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे, एकच साईडला ते जात आहे म्हणजे एकूण डिस्टन्स आपल्याकडे किती झाला? ये 140, ये 410, याची बेरीज केली ये 400, 500, 550. हे झालं तुमच्याकडं डिस्टन्स 550. याची आपल्याकडं स्पीड आहे किती? आता याचा तर्क लावता शिका. पहिलं आपल्याला कोण फाईंड करणे? टाइम. डी बाय एस इंटू 3.6, डिस्टन्स 550, स्पीड 90, 3.6 36 भागिले 10 म्हणा. आता हा झिरो काय बी कट. यांना याला भागा, कितीचा भाग बसन रे? 4चा. 9 चौक 36. आता इथं काय उरलं रे? 4. इथं काय उरलं? 10. 2 ना भाग जातो, भाग द्या. किती उरल? 2. किती उरल? 5. अजून इकडं 55, इकडं 5. 5 ना 55 ला भागा, किती उरले? 11. 11 गुणिला 2 किती आलं? 22 सेकंद. झालं तुमचं आन्सर. आता तुम्ही काय एवढं सॉल्युशन करणार आहे का? तुम्ही डोकं लावा, थोडी युजेस करा. हे किती आहे? 550 भागेला किती आहे? 90. कारण की डिस्टन्स आणि स्पीड असंच लिहून घ्यायचे. गुन्हेला 3.6 ते बाजूला ठेवा, हे कट करून टाका. आता 3.6 म्हणजे 36 भागेला 10. आता इथं याला भागा, किती भाग बसन? 4. याला भागा किती? 2 आणि 5. याला भागा किती? 11. 11 गुणिले 2 22. हे शिकणे तुम्हाला, हे नाही शिकणे. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नाहीच. तुम्ही याचा क्वेश्चनचा अंदाज लावा की डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स किती आहे, स्पीड किती आहे, टाइम किती आहे, काय कॅल्क्युलेट केला जाईल, कशा पद्धतीने ऍडजस्ट केल्या जाईल. मग आता ह्यो झाला डिस्टन्सचा. आता बघा, तुम्ही परत क्वेश्चन मला परत कन्सेप्ट बघा. आता इथं फक्त नवीन काय? तुम्ही लक्ष नका देऊ या गोष्टीकडे. तुम्हाला एका प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे आणि तो किती पट दिलेली आहे? ट्रेनच्या लांबीच्या 4 पट. आता हे सध्या तुम्ही लक्षात घेऊ नका. तुम्हाला आपल्या मेन गोष्टी ओळखायच्या, ते सोडायचंच नाही बिलकुल. डिस्टन्स किती आहे? हे सॉरी, हे काय आहे? स्पीड. स्पीड किती आहे? स्पीड आहे 54 किलोमीटर पर आवर. हे काय आहे? टाइम आहे. टाइम किती आहे? 20. आता आपल्याकडं 2 गोष्टी आल्या. कोणत्या कोणत्या आल्या?
एक आली स्पीड, एक आला टाइम. म्हणजे याच्यातून कोण मिसिंग आहे? स्पीड, टाइमिंग, डिस्टन्स मिसिंग आहे. याला काही वेगळं करू नका, तेच लिहा. काय लिहिशाल? आता ह्यो जो फॉर्म्युला आहे तोच बदल करायचा नाही. टाइम D/S 3.6. आता टाइम आहे 20, स्पीड किती आहे 54. डी आहे का? नाही. 3.6. मग आपला राला कोण? हा वारसदार राला इकडं. मग या इकडच्या गोष्टी तिकडे घेऊन जा. म्हणजे काय मी इथं सांगतो तुम्हाला. या 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 कन्सेप्ट कडे लक्ष द्या. 20 गुणेला 54 भागेला 3.6 बरोबर काय उरला? फॉर्म्युला पाठ करायची गरज पडली का? नाही. हा भागेला येतो गुन्हेला गेला, हा गुन्हेला येतो भागेला आला. आता काय करायचं? पॉइंट नंतर एक अंक वर एक शून्य देऊन टाका, पॉइंट कट करून टाका. काय संख्या आल्या? 2036. आता याला तुम्ही चांगले टेबल गिबल पाठ करेल असं. हे 9च्या बी पाड्या देत्या, 18च्या बी पाड्या देतात. 18 एक 18, 18 दुनी 36 होत्या, 18 त्रिक 54 होत्या. हा शून्य याच्यावर ठेवा. हे उरले 2, हे उरले 30. याला भागा किती? 10. आता 10 गुणेला 30 म्हणजे किती आलं? 300 झालं तुमचं डिस्टन्स. डिस्टन्स झालं 300. आता हे एकूण डिस्टन्स आहे. आता वर या. आता तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मची लांबी ट्रेनच्या किती पट आहे? 4 पट. मग ट्रेनची तर काही असेल, मग ट्रेन 1 पट तर येऊन 4 पट. मग एकूण पट किती झाला? 5. आपण डिस्टन्स किती गेले? 300. मग आपल्याला डिस्टन्स काढणे प्रॉपर तर 300 भागेला 5. याला भागा किती आलं? 60. आता यो झाला 60. तर ट्रेनच्या लांबीच्या 4 पट. तर ट्रेन झाली 60. ठीक आहे. आता ट्रेन झाली 60. एकूण किती आहे? 300. हे याच्यातून मायनस करा. किती? 240. झाला क्वेश्चन सॉल्व. तुम्ही कधी XY घ्यायचा, कधी त्याला सॉल्व्ह करायचा ते नाही जमायचं. मग आता याला तुम्ही कसं बनवशाल? तर हे किती आहे? 20 सेकंद. हे किती आहे? 54 किलोमीटर पर आवर. मग बनवणं येतं कसं बनावं लागेल? 20 सेकंद 54 शून्य टेकून द्या, खाली 36 द्या. झालं रिलेशन. हे काय? सेकंद. हे काय? हे काय? सेकंद. ही काय? स्पीड. आणि हे झालं कन्वर्ट त्याचा. मग याचा रेशिओ काढला, याचं सॉल्युशन केलं. याचं एकूण सॉल्युशन किती आलं? 300. 4 पट होता, आपण एक शिल्लक घेतला. कारण की ट्रेन आणि प्लॅटफॉर्म दोन्ही एकत्र येईल. 4 पट तर तो 1 पट 5. याला भागा. एकाचं माप 60 येईल. एक मायनस करा. 300 मायनस 60 म्हणा. किती आलं रे? 240. तर हे जे लॉजिक आहे हे तुम्हाला युज करावं लागेल. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती काही प्रॅक्टिस करण्यास प्रयत्न केला, डबल 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 तेच तर त्यांना नाही व्हायचं. तुम्ही एका फॉर्म्युल्यानं फॉर्मॅटनं युज करण्यास प्रयत्न करा. मी म्हणत नाही असाच युज करा, नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल, जोपर्यंत स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीच क्लासेस सक्सेस बनू शकत नाही. ही फक्त एक कन्सेप्ट असते जी आम्ही तुम्हाला समजून सांगू शकतो. तुम्हाला तुमचे रूल्स त्याच्यात ऍड केले तर खूप सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन घेऊ. बघा, तुम्हाला इथं परत एक क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या समोर. काय तुम्ही युजेस करशाल फक्त कन्फ्युज करण्यासाठी? बघा, 75 मीटर दिले, लांबीची एक ट्रेन दिली, तिची स्पीड किती दिली? 108 किलोमीटर पर आवर. ओके. हे काय झालं? स्पीड झाला. हे काय झालं? डिस्टन्स झाला. इथलो काही अडचणी. या मार्गाने गेल्यास, तिच्या मार्गातील एका ब्रिजला ओलांडून जाण्यास तिला किती सेकंद लागत्या? 23 सेकंद लागत्या. टाइम आपल्याकडे आहे. ओके. तर ब्रिजची लांबी सांगणे आपल्याला. लांबी सांगणे म्हणजे काय सांगणे? डिस्टन्स. हा याचा बहुस सांगणे आपल्याला. मग आपण काय करू? हे दोन्ही आपल्याला सांगायचे. याला सध्या स्थिर ठेवू. ठीक आहे. आपल्याकडे स्पीड आहे आणि टाइम आहे. ओके. याच्यावरच आपण खेळ खेळू. कसा खेळाचा पा. स्पीड 108 घ्या किलोमीटर पर आवर. टाइम
23 सेकंद घ्या. आता युनिट सारखे काढे नाही, युनिट मध्ये आला गोंधळ. मग गोंधळ आला, टाइम इक्वल डी बाय एस इंटू 3.6. मग टाइम किती आहे? 23. यो इकडचा रौंदाळ्या तिकडं न्या. 108 हा गुन्हेला आहे, इकडं आल्यावर भागेला, खाली पॉइंट आहे. मी 36 लिहितो, वर 1 शून्य टाकून द्या. 1008 इथं काय उरला? डी. हे कळालं? टाइम डी बाय एस. टाइम किती होता? 23. मला स्पीड किती होती? 108. यो भागेलाच लिहिणं होता, तर मी भागेला इथं काय लिहिला? गुन्हेला. 3.6 होते, इकडं भागीलाच येणार आहे कारण की ते गुन्हेला आहे. पण इथं पॉइंट नंतर एक अंक आहे, तर पॉइंट काढून टाका. मी 1 शून्य ऍड केला, तर ते झाले 1080. भागेला किती? 36. मग यांचं रिलेशन राहणार, तर तुम्ही याला 6 न भागायचं असेल 6 न भागा, नसल 6 न भागचा 4 न भागा, नसल तर 4 न भागा. किंवा 108 आणि 36चं काही रिलेशन सापडतं का? पा 36 एक 36, 36 दोन्ही 72 आणि 36 गुन्हेला 3 म्हणजे 108. कारण की ते रिलेशन मध्येच राहणार, तर याला कितीचा भाग बसतो? 3चा. वरून 1 शून्य टेकून द्या, 30 झालं. आता तुम्हाला 23 गुन्हेला 30 करणे, तर तुम्ही 0 धरूच नका, 0 टेकून द्या. 3 3 चा 9, 3 2 चा 6. किती आलं रे डिस्टन्स? 690. आपल्याकडे एक डिस्टन्स किती पेंडिंग आहे? 75. 75 याच्यातून मायनस करून टाका. इथं 5 उरण, 1 कॅरी आला, इथं 9तून 8 गेला, 1 उरण. हे 6 तसेच्या तसे. झालं तुमचं आन्सर. डिस्टन्स देणारा स्किप, स्पीड सेकंड, स्पीड टाइम, टाइम इक्वल डी बाय एस, युनिट मिसमॅच 3.6. टाइम होता 23. यस इकडं, इकडचा हा घंटी आपल्याला सॉल्व्ह करणं होता. हे भागीला आहे गुन्हेला. 0 कुठून आला रे? पॉइंट नंतर एक अंक आहे, पॉइंट काढून टाकला, 0 लिहिला. 36 108 याला भागा, 3चा भाग बसला, 0 आला. 30 30 गुन्हेला 23, याचा गुणाकार 0 ऍज इट इज लिहा. 3 3 चा 9, 3 2 चा 6. 690 हे झालं प्रॉपर डिस्टन्स. मग एक डिस्टन्स किती आहे? ट्रेनची लांबी किती आहे? 75. 75 मायनस करा, किती आलं? त्या ब्रिजची लांबी सगळी 615. इथं मीटर आहे, इथं बी मीटर राहील. ओके, अशा पद्धतीनं थोडा तर्क लावणं शिका. जर लावसाल फायदाच होईल तुमचा, तोटा काही होणार नाही. मला तर नाही वाटत होईल म्हणून. बाकी विषय तुमचा झाला, माझं काम आहे थोडंफार गोष्टी तुम्हाला सांगायच्या समजून. ठीक आहे, थँक्यू.